खारपाई वाढ. तर मित्रांनो यानं फक्त इधर आ इधर आ. इधर आ. अंदर जा. क्या नाम है भाई? किती पसारा केलाय रे बाबा, काही संसार करून ठेवलायस का? तर नमस्कार मित्रांनो, पंढरपूर अनाथाश्रम बिंग ह्युमन सामाजिक संस्था अंतर्गत आपण पंढरपूर शहर किंवा ज्या ठिकाणी रोडच्या कडेला बेवार संस्थेत कचऱ्यात माणूस आपलं आयुष्य जगत असतं त्यांना आधार द्यायचं काम करतो. तर या ठिकाणी या ताईंचं याच्या मागं घर आहे आणि त्यांचे 2-4 गाड्या आहेत. तर या एका गाड्यामध्ये एक मनोरुग्णानं असं आपलं घरच तयार केलेलं आहे. तर त्या ताईंची बाकीची आपण चर्चा करूया की ताई नेमकं किती दिवस झाला हा मनोरुग्ण येत आहे? 8 वर्ष झाला आहे तो. 8 वर्ष. 8 वर्ष झालं. तो एमआय तो काही पशु होता तिथं. बर. ती खिडक्या वगैरे करतात ना, त्यांच्या दुकानाच्या मागं राहत होता. बर. त्याला सगळे पूरक कपडे, ती एक नवऱ्याची माणूस ती गाडी कटिंग करते, बर. कपडे तळ्यावर धुते, पाणी आपशाचं पिते एमआय बर. बसल्या आणि बिल ते लोकांनी कटुरी देते, ते कुणी बांधून आणते ती देते त्याला खाऊ घालते. बर. मग आम्हाला वाटतं की ह्यानं आता इतकं वर्ष सांभाळलं आम्ही पाहिला, पण ह्याच्या पुढे जर काय झालं तर ते कोण बघणार नाही. तो किती दिवस झाला तुमच्या? आमच्या इथं 6 महिने झाला आलं. तर ह्या गाड्याचा जर आवाज येतो एक मिनिट. तर हा जो या ताईचा गाडा आहे, या गाड्यामध्ये जवळपास हा दादा 6 महिने झालं असं राहत आहे. हां. तर यांचं मला फोन आलता की आता असं बेवारस आहे, तर कृपया करून त्याला आश्रममध्ये घेऊन जावा. तर आपलं कामच आहे रोडच्या कडेला जे कचऱ्यात आपलं बेवारस आयुष्य जगत असतं त्याला आधार देणे. तर नक्कीच आपल्या आश्रमच्या नियमानुसार त्याला आपण घेऊन जाऊ. आश्रमचा जे नियम आहे, सर्वप्रथम यूट्यूब व सोशल मीडियाच्या मार्फत त्याचा व्हिडिओ पोस्ट करणे, त्याचा घरचा शोध घेणे. जर घरचा शोध लागलाच नाही तर मग पोलीस व्हेरिफिकेशन करणे आणि कायमस्वरूपी आधार आपल्या आश्रममध्ये देणं. वेळ न घालवता या ताईंची परवानगी घेतलेली आहे. तर या दादाला आपण इथनं घेऊन जाऊया आश्रमला. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. तर आता आतमध्ये आपण तर मित्रांनो आता त्याची परवानगी घेऊन दादा मी डायरेक्ट आतमध्ये जातो. ए, माझ्या आता राहू घ्या. लोक पुत्री ती येत आहे बाहेर, येत आहे त्याला येऊ दे. इधर इधर मुंडी करो. नाम क्या है तुम्हारा? ऐसे बैठो, इधर सीधा बैठो. नाम क्या है तुम्हारा? नाही हो भाषा कळत. क्या आधार कार्ड है? बताओ. वारीची कागद गोळा केलेली जातो. ये तो कन्नड़ है. तुम कन्नड़ है क्या? तर कन्नड पुस्तक आहे ह्याच्यापाशी. होय. कन्नड पुस्तक ह्याच्यापाशी आहेत. हे आपल्याला काय वाचा येत नाही ती. क्या नाम है तुम्हारा? लाइसन है. नाम क्या है तुम्हारा? महादेव. महादेव. सरनेम? महादेव दिल्ली इंचार्ज महादेव. गांव कौन सा है? खरडीगढ़. कर्नाटका. महाराष्ट्र में कैसे आ गया? खरडीगढ़. अच्छा, ये क्या है इसमें सब? ये इसमें सब क्या रखा है? पैसे की दुकान नहीं. इसमें क्या है? पैसे की दुकान नहीं. अच्छा, इसमें क्या रखा है तुमने? इसमें ये सारा कपड़ा है, क्या है? खाना नहीं. खाना नहीं है? खाना तो क्या है? खाना नहीं. क्या है? पैसे नहीं.
अच्छा 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 बाहर आ जाओ. साधं येऊन बसत होता इथं जाऊ दे म्हणजे उन्हात आणायचं नसतंय जाऊ दे बरोबर चल यार तो बोला ना मैंने हां. तर मित्रांनो त्याला नाव आणि गाव काही व्यवस्थित सांगता येत नाही पण त्यांना जे रोडच्या कडाला बेवारस अवस्थेला आपलं आयुष्य जगतंय तर त्याने जे काय गोळा करून ठेवले ते काय आहे आपल्याला बघणं गरजेचं आहे. तुम्ही काय बताओ एक बार राजा इधर आ इधर आ. इधर आ. अंदर जा. बाटल्या काही बी दिलेले कपडे काही पण ठेवले हो काही पण हातून बांबून दिलेले कपडे दिलेले रुको रुको अंदर ही रुको बाहर मत आओ. अरे काय बसायला केलाय त्यांना नुसता लय राडा केलाय दुकानाला. जा माहिती जा माय वर जात नाही भैया जात नाही जात नाही जात जाम केलं. जुनाच आहे पडकत होता जुना आहे असं तो इसमें क्या क्या है तुमने क्या जमा किया बोलो मेरे को. होते रुको 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 अंदर रुको अंदर बैठो तुम. आपलं कपडे दिलेले कुणी दिलेले दिलेले ड्रेस दिलेले ते कपड़ा दे वो होने दे कपड़ा दे लग जाएगा रुको. ओनर ओनर रुको ऑनर है ना यहाँ पे अंदर बजाओ तो ऑनर है तुम्हारा यहाँ पे. तर आता हे काय करायचं सगळं राहडा काय आपल्याला माहित नाही. रुको भैया रुको तुम्हें अच्छा संभालता है वो खाना पीना देता है कपड़ा देता है हाँ भरपूर हो दिलेच आहे समजे भांडे म्हणजे काय नाही तर मित्रांनो यानं फक्त कपडे आणि चिंध्या गोळा करून ठेवलेत ह्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये काही सुद्धा नाही. तर काय करूया वेळ न घालवता याला आश्रमला आपण घेऊन जाऊया चला. त्याला कपडे मागून घेतले नवीन घेते का तर मित्रांनो निघलेलो आहोत आपण या ठिकाणावरनं. तर जाऊया आश्रमला कारण ह्याला आधाराची दादाला खूप गरज होती कारण रोडच्या कडेला यांनी ह्या गाळ्यामध्ये जवळपास 6 महिने आपलं आयुष्य जगलेलं आहे आणि पंढरपूरमध्ये ते म्हणते की 8 वर्ष पण मला वाटत नाही 8 वर्ष. तर पंढरपूर ह्या गाळ्यामध्ये त्यांनी आपलं आयुष्य 6 महिने जगलेलं आहे वाईट अवस्थेत. तर घरचा शोध लागतंय का नक्कीच बघू. महादेव नाव सांगते आणि का पत्ता कर्नाटक सांगते. तर बाकीचे डिटेल आपण आश्रमला गेल्यावर नक्कीच घेऊया. आ जाओ भाई. बैठो इधर बैठो ऊपर बैठो ऊपर बैठो ऊपर. तर मित्रांनो आश्रममध्ये आलोय. सर्वप्रथम यांची स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे. त्यांची केस तुम्ही पाहू शकता केस भयानक असे वाढलेले आहेत आणि रिक्षामध्ये येताना वास त्यांचं भयंकर येत होता. तर स्वच्छता करून घेऊ आणि पुढचे अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या एंडला देतो कारण त्यांच्यावर आपला अजून विश्वास बसलेला नाही आहे. दाढी कटिंग आंघोळ झाल्यावर त्यांचा आपल्यावरती नक्कीच विश्वास बसेल त्यानंतर आपण तुम्हाला नक्कीच पुढचे अपडेट देतो. तर मित्रांनो सर्वप्रथम यांची कटिंग करणं खूप गरजेचं आहे कारण केस वाढलेले आहेत केसामध्ये घाण आहे. तो भाई
ओ भाई डरना मत, दाढ़ी कटिंग बनाएगा नीचे देखो. तर केस किती वाढले बघा हो. पहिल्यामध्ये शाहरुख खानला जेवढे केस होती का बरोबर तेवढी केस वाढली. बुड्ढी के बाल ले लो, बुड्ढी के बाल, बुड्ढे के बाल ले लो. सर के बाल बढ़ गए पर दाढ़ी नहीं बढ़ा. एक शर्ट काढलं बरं का अंगातला, दुसरा निघालो. दुसरा अंगात अजून एक तिसरा. निकालो. रुको रुको रुको. क्या है? तंबाकू खाता है? तर मित्रांनो ह्या माणसाजवळ काय निघले तुम्हाला दाखवतो. तंबाखू आणि 5 रुपये आणि कापूस आणि 20 रुपये, टोटल 29 रुपये भेटलेले आहेत आपल्याला. जर दुसरं काय खिशात आहे का अजून एकदा कन्फर्म करूया. तर 29 रुपये जर खिशात निघलेत, तुमच्या एवढं निघलं नाही. लक्ष्मी काय म्हणतो होता? कोण? लक्ष्मी किती दिवसानं आंघोळ करायला लागले काय माहिती बघा मित्रांनो. पण आंघोळीची त्याला खूप गरज होती. तर मित्रांनो आपलं आश्रम हे बारकं आहे. खाणं पिणं राहणं देवपूजा आणि आंघोळ सगळे एकाच जागेला चालते. तर थोडा ऍडजस्ट करून घ्या. ज्यावेळेस आपला आश्रम मोठं होईल त्यावेळेस नक्कीच आपलं बाथरूम पण सेपरेट असेल, आंघोळीची सोय पण सेपरेट असेल.
पण थोडं ऍडजस्ट करून घ्यावं लागतं आपल्याला. तर मित्रांनो, पूर्ण आंघोळ घासून यांना घालायचे, अजून बाकी एवढं कपडे घालताना बघा. तर मित्रांनो, आश्रम मध्ये नवीन सदस्याचं आज आगमन झालेलं आहे आणि नवीन सदस्याचं आज आश्रम मध्ये आपण स्वागत करतोय. राहीन ये गुंडी आहे ना यहाँ पे. तर आश्रम मध्ये नवीन सदस्याचं आज आपण स्वागत करत आहोत. तर आज आपल्या आश्रम मध्ये नवीन सदस्य आलेला आहे. तर सर्वप्रथम गंध लावूया आणि गंध लावून झाल्यानंतर विठ्ठलाचं दर्शन घेऊया आणि त्याच्यानंतर यांच्याकडनं काय माहिती येते का ही माहिती बघणं, काय माहिती येते हे बघणं खूप गरजेचं आहे. इथं राजा तुम कर्नाटक के है ना? विठ्ठल भगवान कहाँ के है? कर्नाटक के है ना वो भी? दर्शन ले लो भगवान का. कौन सा भगवान है ये? कौन सा भगवान है? पांडुरंग हरे वासुदेव हरे. आ जाओ यहाँ पे. ज्यावेळेस रस्त्याच्या कडेनं त्या पत्र्याच्या शेडमधनं घेतलं होतं तेव्हाची अवस्था बघा आणि आत्ताची परिस्थिती तुम्ही पाहू शकता. बदल हा तुमच्या पुढं आहे आणि बदल कसा आहे कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, ह्यांना रस्त्यावरनं घेणं असेल, आश्रममध्ये आणणं असेल, यांची दाढी कटिंग आंघोळ करणं असेल व जेवण असेल, ह्या सर्व गोष्टी झाल्यानंतर आपण यांच्याशी नक्कीच चर्चा करणार आहोत. पण चर्चा करण्यापूर्वी तुम्हाला एक आपल्या आश्रमचा नियम सांगतो. सर्वप्रथम ह्या व्यक्तीचा घरचा शोध घेणे. घरचा शोध लागत नसेल किंवा याचं कोण सांभाळण्यासारखं तिथं नसेल तर पोलीस व्हेरिफिकेशन करून कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये देणे. तर घरचा शोध लागण्यासाठी आता यांच्याकडनं आपण माहिती घेत आहोत. बोलो, नाम बोलो आपका. नाम बोलो आपका. महादेव. महादेव क्या? पूरा नाम बोलो. महादेव. महादेव. सरनेम? रामैया महादेव. रमैया. रामम्मा रामैया. महादेव. महादेव रमैया. आपका गांव कौन सा है? गाँव के कर्नाटका. कर्नाटका में कहाँ पे? कन्नड़. कन्नड़ा. कन्नड़ में कहा गांव का नाम क्या है? गाँव के खुरबरली. खुरबल्ली. अच्छा, तो तुम यहाँ पे कैसे आ गया? मिशन हॉस्पिटल भैरप्पा. हॉस्पिटल आया था, मिशन हॉस्पिटल. घर पे कौन कौन है? सुबर्णा डयाल. घर पे बच्चे बेबी है तुम्हारा? खोडगया. बेबी है? बेबी खोडगया. मित्रांनो, हे बोलतात कन्नड आणि ते चाललंय आपल्याच्या डोक्याच्या वरनं. तर कन्नड जर कोणाला येत असेल तर त्यांच्याकडनं मी त्यांना आश्रममध्ये बोलून यांची माहिती काढायचा प्रयत्न करतो. पण यांचा चेहरा, यांचे हावभाव बघून जर कोणाला वाटत असेल आपल्या मित्र परिवारातला, नातेवाईकातला कोण मिसिंग असेल, बरेच वर्ष सापडत नसेल, तर यांच्या मार्फत त्यांच्या घरचा शोध जर लागत असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ शेअर केल्यानं एक हरवलेला माणूस या घरी जाऊ शकतो. कृपया करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि समाजकार्य जर तुम्हाला आपला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटूया
पुढच्या एका व्हिडिओमध्ये एका समाजकार्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मानाचा रामकृष्ण हरी.